हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर हा जो व्हिडिओ आहे ना, तो आहे न्यूयॉर्कमधला स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा. कालचा जो व्हिडिओ होता तो न्यूयॉर्कमधलाच होता, ब्रुकलिन ब्रिजचा. आणि हा जो व्हिडिओ आहे त्याच्या पुढचा पार्ट आहे. तर हे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे, इथलं एक फेमस स्थळ आहे. आणि हे समुद्राच्या मधोमध आहे, असं समुद्राच्या मधोमध एक आयलँड आहे आणि तिथे हे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे. तर बरेचसे लोक न्यूयॉर्कला गेले ना, इथं व्हिजिट करतात. आम्ही 4 दिवस रोज सकाळी येत होतो. पहिलं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी करायचं असं ठरवून आणि नंतर राहिलेलं सिटी आपण फिरू यासाठी. पण आम्हाला प्रत्येक दिवशी जी राईड मिळाली ना, ती स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर जाणारी नव्हतीच. ते फक्त स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या बाजूने असं राऊंड मारून परत नेऊन तिकडं सोडायचे. पण आम्हाला शेवटच्या दिवशी लकीली ही राईड मिळाली. आणि आम्ही फर्स्ट टाईमच गेलतो त्याच्यामुळं सगळं विचारून करत होतं, पण नीट माहिती न मिळाल्यामुळं आम्हाला 4 दिवस नुसतेच हेलपाटे झाले. जाता आलं नाही. पण शेवटी चौथ्या दिवशी आम्ही भरपूर चौकशी केली आणि शेवटी जी बोट स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवरती जाणार होती ती आम्ही घेतली आणि आलो. कारण माझ्या मुलीला तिथं जायचं होतं, कारण तिला नुकताच तिच्या स्कूलमध्ये तिचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवरती प्रोजेक्ट झाला होता आणि तिला ती उत्सुकता होती की मला ते बघायचं आहे. तिला आतमधून बघायचं होतं. आतमधून पण स्टॅच्यूच्या आतमध्ये पण वरती जाण्यासाठी स्टेअर्स आहेत, डोक्यापर्यंत जाता येतं. पण नुकतंच कोविड थोडं कमी झाल्यामुळं त्यांनी अजून इतकं ओपन ठेवलं नव्हतं. तुम्ही त्या आयलँडवरती जाऊन त्याच्या अवतीभोवती फिरून बघून फोटो वगैरे काढू शकत होता. पण आतमध्ये जी एंट्री होती ना ती त्यांनी बंद केली होती. तर हे आता आम्ही आलो इथं लिबर्टीजवळ. तर आता हे तुम्हाला थोडा व्ह्यू दाखवते, कारण मी सुद्धा म्हणजे जे वरती जी आकाशाचा व्ह्यू होता आत्ता व्हिडिओ शूट करताना बघितला. खूप छान झालं होतं वातावरण. आणि ही इतकी मोठी बोट होती, भरपूर माणसं ये जा करत होती. आता ह्या बोटमध्ये जी माणसं उतरली ना जाताना, जे लोक तिथं वेटिंगला थांबले होते परत जाण्यासाठी, ते यामध्ये माघारी जात होते. तुम्ही खाली लाईन बघतच असाल, ते माघारी जाण्याची लाईन होती. तर फायनली आम्ही स्टॅच्यू ऑफ लिबर्टीजवळ पोहोचलेलो आहो आणि हे आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो टाइम स्क्वेअरला. खरं तर खूप आधी म्हणजे गेलो होतो, अंधार पडला होता. पण आम्हाला तिथून परत आम्हाला घरी निघायचं होतं. हॉटेलमध्ये पण आम्हाला जायचं होतं. हा तिथला व्ह्यू आहे. आणि आम्ही तिथून परत हॉटेलला जाताना ना रिक्षा राईड घेतली होती, कारण माझ्या मुलांना ती खूप आवडली होती. ती राईड अशी ओपन होती आणि त्यांना मजा वाटत होती असं स्टेटवर. तर हे आम्ही आता हॉटेलला पोचलो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि